professors, teachers, and all my dear friends. Today I feel proud and honored to speak on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti. Chhatrapati Shivaji Maharaj was one of the greatest and bravest rulers in Indian history. He was born on 90 February at Shivneri, Maharashtra. From a very young age, Shivaji Maharaj showed quality of courage and leadership. He dreamed of establishing Swarajya, which means self-rule, with strong determination and careful planning. He built a powerful kingdom known as the Maratha Empire. His military strategies and intelligent warfare made him a fearless and respected leader. His life teaches us to be brave in difficult situations, honest in our actions, and dedicated to our goals. He inspired us to love our country and stand against injustice. On this special day, let us remember his sacrifice and promise to follow his values in our daily lives. By practicing discipline, courage, and respect, we can become responsible citizens of our nation. Thank you. Jai Hind. साहेब अस्वस्थ दिसत आहात. अभ्यत भिंती मजबूत तटबंदी पुण्याकडे तोंड करूत असलेला कोंढाणा जर आपल्याकडे असेल तर ताकद, पण शत्रूकडे आहे तर आपल्यासाठी सगळ्यात मोठं संकट. आम्ही जाणून आहोत आऊसाहेब. कोंढाणा गेल्यापासून स्वराज्याचा एक हात निखळल्यासारखा झालाय. मुघलांच्या जयसिंगासोबत केलेला तह अजूनही आमच्या काळजात खोल जखम करून आहे. कोंढाण्यासारखे इतर 72 किल्ले त्या तहात गमावले आपण. दिल्लीस तुम्हाला कैदेत ठेवण्याचा त्या औरंगाचा विश्वासघाती मनसुबा विसरू नका. त्याच्या हातावर तुरी देऊन निसटलो आम्ही. तेव्हाच तह रद्दबातल करायचं मनाशी ठरवलं होतं. कोंढाणा स्वराज्यात परत आणावं लागेल शुभा. सह्याद्री धोक्यातून बाहेर काढावी लागेल. आम्ही तातडीने हालचाली. तुमच्याशिवाय कार्य पार पडणार आहे का? मुद्रा राज, मुद्रा साहेब. अरे तान्हा, ही मिठाई कसली? राज, रायबाचं लग्न जमलंय त्याचं चावतन द्यायला आलो होतो. वा 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 वा. ऐकलं का आऊसाहेब? आमचा बालपणीचा सवंगडी वरबाप होणार. सह्याद्रीच्या धबधब्याला लाज वाटावी असा उत्साह ओसंडून वाहतोय. मग वरबाप कुठवर आली तयारी? जी, आता तुम्हाला आवतन दिलं की अर्धी तयारी झालीच म्हणून समजा. राज, काही अडचण आहे का? अडचण? छे छे, कसली अडचण? राज, तुम्हाला आज नाही ओळखत हा तानाजी. काय झालंय? तानाजी, बोलू आपण. आपल्या घरी कार्य आहे, ते झालं की बोलू. राज, तुम्ही सांगत नाही ना तर मी इथंच छान मांडून बसणार. तान्हा, आऊ साहेब, आम्हाला परत समजतं होय. असं नाहीये तान्हा, आपला कोंढाणा सोडून आणण्याचा मनसुबा आहे. त्यावरच चर्चा चालली होती. कोंढाणा कोंढाणा गनिमांच्या गोटात गेला म्हणजे स्वराज्याला कधीही दगाफटका होऊ शकतो. असा कसा दगाफटका होईल? आणि हाय की इथं तटबंदी सारखे उद्याच कोंढाण्याची मोहीम काढतो. त्यांना घरातलं कार्य आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. राज, हे बी तर आपल्याच घरातलं कार्य आहे. आधी लगेच कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. वा वा वा. काही करून आधी कळल्यान दरवाजा गाठावा लागणार. समोरून तलवारी तयार ठेव. मी मागच्या तटबंदीला किल्ल्याजवळ करतो. एक ध्यानात ठेवा, आपल्याला एकेकाला 5-5 जणी ठार करायचे. आपण 1000 आणि ते 5000. आम्ही 300 जण किल्ल्यावर चढाई करतो. सूर्याजी, तू मुख्य दरवाजावर जाऊन थांब. हर हर जुती ठेव.
हर हर महादेव. मानना पड़ेगा, शिवाजी के सिपाहियों को सामने मौत है, जानते हुए भी खुद चले आते हैं. ईश्वर की मौत तो इस उदय भान के हाथों लिखी है. उदयभान! किंवा औरंगजेब तुझ्यासारखे सागरी कुत्रे पाळून स्वतःला वाघ समजतो, पण खरं वाघ तिकडे बसलाय कोंडाण्यावर. त्याला शपथ देऊन आलोय. हा नाना तोंडानं सर केल्याशिवाय तोंड दाखवणार नाही. लूट अब तू दिखाएगा, मगर आरती पर लेकर. तेरी ढाल ने तो दम तोड़ दिया. शुक्र मना, ढाल की जगह तेरा सर नहीं था. स्वराज्यासाठी पोळाची छातीची ढाल करायला हजारो हजारो मावळे उभे आहेत. तुझ्या तलवारी आमचं आमचं काही बिघडू शकत नाही. या! तान्हा, मला बोलून गेला होतास, गड जिंकवून देशील. अरे सिंहासारखा लढलास तू. गड आला, पण आमचा सिंह गेला. आमचा सिंह गेला. आजपासून कोंढाण्याचं नाव